या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। ईशा तर नाहीये इथे। ईशा नाहीये? हा, मी फोन केला तेव्हा ईशा इथेच होती ना? इथे होती ती, पण नंतर गेली। विक्रांत, कुठे होतात कुठे तुम्ही? मला सांगा, ईशा घरी आली? दादा, माय फ्रेंड वहिनीचा काहीच पत्ता नाहीये। वी आर वरीड। अरे तिच्याशी लग्न कशाला केलं मी? तिला राजनंदिनी बनवण्यासाठी केलं, बरोबर का नाही? बरोबर ना? मग ती अशी गायब होऊन कशी चालेल? ती अशी गायब होता कामा नये झेंडे, ती अशी गायब होता कामा नये। विक्रांत, सरांच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवायला काहीच वाटत नाही। काळजी नाही घ्यायची सरांची। मॅम नाही। शट अप। या पुढे तुझ्यामुळे जर सरांच्या तब्येतीला काही झालं ना, तर तुझी गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवायचं। सर, म्हणजे तुम्हीच म्हणता ना की हातात घेतलेलं काम कायम पूर्ण करावं म्हणून। मग आपल्या कंपनीत जो भ्रष्टाचार झालाय तो फक्त मला शोधून काढू दे। मी तिला सगळं सांगतोय, ऐकतच नाही माझं। मी तिला म्हणलं मी हे सगळं शोधतो, त्या फ्रॉड माणसाला मी शोधून काढतो। मला म्हणते नाही, मी एकदा हातात काम घेतलं की ते पूर्ण करणार। सर 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 काम सर म्हणे। याचा अर्थ ती पुन्हा ऑफिस मध्ये येणार ना खुपसायला। राजेश जर काही बोलला ना झेंडे, ती सरळ माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल। आई, तुम्हाला आज सरांना गिफ्ट नाही देता येणार आहे। का ग? आई, अगं ते रूम मध्ये काम करतायत। बरोबर, असू दे। ब्रो इन लॉची या घरात एक स्पेशल रूम आहे। ब्रो इन लॉ घरात आले ना की पहिल्यांदा त्याच रूम मध्ये जातात। पण म्हणजे ईशा, मलाही आश्चर्यच वाटलं हो की ईशाने तुमच्यापासून ही गोष्ट लपवून कशी ठेवली। गॉड नोज त्या रूम मध्ये काय असेल। राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी ईशाचा जन्म झालाय। कोणाचा जन्म? ईशा, तू तयार नाही झालीस अजून? मला नाही आवडत होळी खेळायला। मी लहानपणापासून एकदाही होळी खेळले नाहीये। राजनंदिनीला होळी खेळायला आवडायचं? खूप आवडायचं। मग वहिनी आणि राजनंदिनी त्या एकच कशा असतील? तुझे बाबा सांगत होते, तुला कोणी रंग लावायला आलं तर तू माळ्यावर लपून बसायचीस। मला नाही आवडायचं जवळ येऊन कोणी तोंडाला रंग फासलेला। कोणी आलं की मी जोरात किंचाळायचे। मला खूप भीती वाटते। ईशा, बोल विक्रांत, कशी झाली होळी? ते जाऊ दे। हे बघ, ईशाला रंग आवडत नाही हे मला कळलं। तू एक काम कर, होळी खेळली ना पण ती? खेळली। मग मी तुला सांगतो ते कर रे। तिला रंगांची भीती वाटते ना, त्याचा फायदा करून घ्यायचा आहे मला। म्हणजे खूप खूप असं रंगीत, पण खूप भीती वाटणार असं काही आठवतंय का तुला? लहान पोरांच्या पुस्तकामध्ये नसतात का ती रंगीत राक्षस? ते भीतीदायक वाटू शकतात बघ। ऍक्च्युली खूप रंग असलेली पेंटिंग सुद्धा खूप भीतीदायक वाटतात नाही? किंवा विक्रांत, ती देवाधिकांच्या गोष्टीमध्ये नसतात का ती अशी भडक रंगाची राक्षस, विद्रूप दिसणारी एकदम कलरफुल, ते भीतीदायक वाटू शकतात बघ। करेक्ट। एक काम कर, ते मुखोटे आण रंगीत। रंगीत मुखोटे? कोणाचे? अरे ते नसतात का, कुठल्या तरी नृत्यासाठी वापरतात बघ, असे रंगीत असतात पण खूप भयानक असतात दिसायला। ते काय तू घालणार की काय? झेंडे, भिंतीवर लावणार आहे मी। ईशाला दिसतील असे। अरे पण तिला रंगाची भीती वाटत नाही ना, आता खेळली ना होळी ती। तेव्हा रंगांची भीती इतक्या लवकर जात नसते, आणि त्याच भीतीचा वापर करून घेणार आहे माझ्या प्लॅनसाठी। सर, हा, फोन का कट केलात? हॅलो विक्रांत, माझं बोलणं झालं झेंड्यांशी म्हणून। स्लॅम बुक?
वाचताय तुम्ही? भरतोय. माझ्या स्लॅम बुक मध्ये तुम्ही काय भरताय? तू इथे काय लिहिलंस? मला रंग अजिबात आवडत नाहीत, मी कधी होळी खेळत नाही. आज तर आपण होळी खेळलो आणि खूप मजा केली, म्हणून हे बदललं की मला होळी खेळायला आवडते. एक विचारू? मी तुला रंग लावला ईशा, तुला राग नाही आला? सर, तुम्हाला पोळीचा लाडू आवडत नसताना तुम्ही खाल्लात ना, तेव्हा तुम्ही चिडलात आईवर का? मला त्यांना दुखवायचं नव्हतं. बस इतकंच? इतकंच? नाही सर, याला अजून एक कारण आहे. कुठला? सर, तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि याच कारणामुळे आज जेव्हा तुम्ही मला रंग लावलात तेव्हा मला नाही राग आला. खरंच? खरंच सर. सर, प्रेम असलं ना की आपल्यात कुठलीही गोष्ट करायची ताकद येते आणि आपल्याला आधी आवडत नसलेल्या गोष्टी सुद्धा आपण प्रेमासाठी करतो. तुम्ही काय काय केलेत माझ्यासाठी सर. तुम्हाला पोळीचा लाडू आवडत नसताना तुम्ही तो खाऊ शकता, तर मी रंग का नाही खेळू शकत सर? मॅडम, तुमच्या कंपनीत फ्रॉड करणाऱ्या माणसाचं नाव आहे गजा पाटील. सर, मला त्या माणसाचं नाव सापडलंय. कोण? त्या माणसाचं नाव गजा पाटील आहे. राणीसाहेब, राज्याभिषेकासाठी आमचे आदरणीय वेदो नारायण गागा भट्ट. गागा भट्ट आले की त्यांची व्यवस्था तुमच्याकडे. त्यांचं उठणं बसणं, त्यांना काय हवं काय नको सगळं सगळं तुम्ही पाहायचं. त्यांच्या दालनाची व्यवस्था सुद्धा तुम्ही पाहायची. पण राजे, गागा भट्ट येतील ना? आपला माणूस पोचलाही काशीला. अहो, एवढंच नाही तर गागा भट्टांच्या वाड्यासमोर उभा असेल पत्र घेऊन. आपला निरोप पोहोचणार. काय झालं? बघा नाही तर काय झालं बघा. मेला तर नाही ना? मेला तर मेला, वरात तर निघाली ना, तर तिरडी निघाली तरी चला. हे काय हा? जनावर चावलेला दिसता हा या. तोंडातून फेस येऊ लागला. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर मी तुम्हाला डिवोर्स देणार. तुम्हाला घरचा हिस्सा हवा असेल तर तो देईन, तुम्हाला तुमची नोकरी परत हवी असेल तर ती सुद्धा देईन. पण कृपा करून पुन्हा असलं काही करू नका. तुम्ही हुशार आहात, मानलं तुम्हाला, पण आता हाच प्लॅन कंटिन्यू करा. लाज नाही वाटत तुम्हाला असं काही बोलताना? मला तुमचा कुठलाही सल्ला ऐकायचा नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. गेट आउट. ह्याचं उत्तर द्यावं लागेल, महागात पडेल तुम्हाला. चल इथनं. गॅरीशी आता यापुढे तुझा काही संबंध नाही. चल 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 म्हणते ना. तुला जर असं वाटत असेल की मी हे जे काही सगळं केलंय हे त्या शनायासाठी केलंय, तर तसं नाहीये. मला स्वतःला अपराधी वाटत होतं म्हणून केलंय. नाही, मान्य आहे, तू काही माझ्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही. ती लायकीच नाहीये माझी. त्यामुळे मला जमल्यास मला प्लीज माफ कर. आजपर्यंत एक बी गोष्ट कधी ऐकली नाही माझी यांनी. आपण थोडं रडलं की नाही गप आणून देते काय पाहिजे ते. तुला मनोरंजन पाहिजे ना? तू 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 काय काय टेन्शन घेऊ नको. हा, तुझी इच्छा ना मी आजच पूर्ण करतो बघ. काय हो हे? अगं मनोरंजन. भाऊजी, आता ही अबला कसा रात्री तुमचा तबला वाजवते बघाच तुम्ही. कितवीत होता तुम्ही ते प्रपोजल पाठवलं तेव्हा? ही मला वाटतं 9वी पास झाली होती दप्तर. आणि तुम्ही? मी 10वी पास. मला वाटतं 10वी पासून मला 4-5 वर्ष झाले होते. मग कॉलेजला वगैरे? नाही, नाक्यावरच बरं काय?
काय झालं जेव्हा तुम्हाला त्या मैत्रिणीने सांगितलं तेव्हा? काय नाही, असं फील झालं, वा आपल्याला कोणीतरी प्रपोज करते म्हणजे आपण एवढे सुंदर आहोत का? तुम्हाला जेवढा धक्का बसलाय ना तेवढाच मलाही बसलाय, पण तुम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काही करू नये एवढंच वाटतंय मला. गावात फुल प्लॅनिंग चालू आहे. ते पप्प्या बी फुल तयारीत आहे. काही ना काही डाव साधणारच बघ. पप्प्या या सगळ्या प्रकरणात राजकीय फायदा उठवणारच, आणि ते नगासलं का नाही तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. बंदूक कुठे? आपण सगळी शिकारीला निघालोय, वरातीला नाही. तवा सगळं प्लॅनिंग प्रमाणेच व्हायला पाहिजे. बंदूक कुठे असेल की आतमध्ये? जाऊ बाई, अहो आम्ही सांगायलोय ना, आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. विश्वास ठेवा जरा आमच्यावर. एवढं सांगूनही का ऐकत नाही कुणी? नाही, मी राणाजींना हे नाही करू देणार. आज आपण जी पहिली रेसिपी करणार आहोत ती आहे मुलांसाठी खास चिक्कू मटका कुल्फी. आपली पुढची रेसिपी आहे एक कन्नडा स्टाईलची डाळची रेसिपी आपण करतोय, कन्नडा हुल्ली.